आज आम्ही जात आहे नाशिकला, कारण माझे डिग्री सर्टिफिकेट आणायचं आहे आणि तिथूनच परत घरी जाणार आहे. मग मी थोडी मॅरिड टाईप आज रेडी झाली आहे. डिग्री घेऊन आता आम्ही बुक केले ब्लॉगलामध्ये. तर 6:30 वाजले, आता 10 वाजेपर्यंत तिकडे पोचेल. आणि हा माझा आउटफिट. आता मी पोचले युनिव्हर्सिटीमध्ये. आलो आहे आम्ही. खूप आउटसाईड आहे आणि आता बघू डिग्री सर्टिफिकेटचं काय होते पुढे. मी फर्स्ट टाईम आले युनिव्हर्सिटीमध्ये आज. आणि हे असं आहे आतून. मी आले आहे MAHS युनिव्हर्सिटीमध्ये. काय नाही, स्वतःचा करते डेंटल स्कूल. मग आता मी आली आहे. किती डिस्टर्ब करतात यार मला. त्यांना वाटलं की त्यांचा व्हिडिओ काढतो, मग देखील हसतो. मी आता काय बोलू रे. मी आले युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट टाइम आज. आता टाइम काय झालं? 2 वर्ष 11 वाजले. पास आउट झाले आणि डिग्री सर्टिफिकेट घेतलं. हां, पास आउट झाली होती. वाव, इथे तर तळ पण आहे. फर्स्ट टाइम आली आहे मी. भारी आहे युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी भारी आहे, पण मी बघा काय झालंय. चेक करा. 2 बॅग्स. काय म्हणतात ते. आणि माझं डिग्री सर्टिफिकेट राहिलं होतं, त्यामुळे घ्यायला आलो आज. लवकर भेटायला पाहिजे. 2 वर्षांपासून पेंडिंग होतं. आज लागलंय मुहूर्त. आता बघू किती फाईन लावतात. होपफुली तसं द्यायला पाहिजे. कॅश देतात. इथे आहे युनिव्हर्सिटी आणि हे आहे एंट्रन्स. झाडांना काही भारी शेप देऊन ठेवला आहे. सगळ्या झाडांना शेप आहे भारी. मस्त डोंगरात आउटसाईड आहे हे युनिव्हर्सिटी. जस्ट आत्ताच माझं काम झालं. ते पेनल्टी वगैरे पेमेंट झालं. आता डिग्री सर्टिफिकेटवर साईन भेटायची बाकी आहे. तेवढी भेटली की मग आम्ही निघू शकतो वापस घरी. ते आता ते जे सर येतील त्यांची साईन लागेल. ती साईनला किती वेळ लागेल काय माहिती. साईन भेटली की आम्ही निघणार. 3,000 मला पेनल्टी लावली 2 वर्षाची लेट. 2 नाही, पर इयर 1,000. म्हणजे टोटल मला 3 वर्ष झाली. 3 वर्षाची 3,000 पेनल्टी. आता आमचं काम झालं नाही. आता आम्ही आलोय बाहेर जस्ट. नंतर बोलायचं तू तोंड दाखव असं बोल. तिथं नंतर परत पैसे वापरता आम्ही बाहेर आलोय जस्ट. आता काम झालं. खूप मेहनत नंतर लास्ट मोमेंटला काम झालं.
साईनच भेटत नव्हती आणि आमची अशी हालत झाली फायनली आहे. आम्हाला साईन भेटलेली आहे. आणि आमची हालत अशी झाली आहे. पूर्ण सुकलोय आम्ही. आणि हे आम्ही आलो आता माझा फेवरेट जे मी माझ्या कॉलेज टाईममध्ये मी खात होते वडापाव तो खायला आणि ह्याला आवडला नाही, मला आवडला नाही. की बस आणि आवडला मला तो खूप आवडायचा. मी नेहमी इथे आली ना नाशिक रोडला तर हा वडापाव नक्की खायची. वडापाव आणि समोसा भारी यायचा. तुला कसं आवडणं राहतं ते माझ्याकडे शिकलं पाहिजे. इथला समोसा आणि वडापाव चांगला असतो, हायजेनिक पण असतो, त्याच्यामुळे मला हा आवडतो. ठीक आहे. आणि फायनली माझं स्वप्न पूर्ण झालं ह्याला खाऊ घालायचं, ह्याला दाखवायचं की मी काय खाते, मोठा आहे की. मग मी पण पुण्यात वडापाव खाऊ शकतो का तुझ्या पुण्यात? तुझ्या चांगले नसतात वडापाव. मी चहा पीत नाही पण मी इथे मी हे ऐकलेलं आहे या नाना चायबद्दल आणि हा पण ट्राय करतोय. आणि हे नाना चाय दिसत नाहीये पण आहे नाना चाय. चांगला आहे, चांगला कसं आहे खरं? चांगला ठीकठाक आहे. ठीकठाक आहे. लातूरचा चहा छान आहे. मी असं एक्सप्लेन करू हीच ती जागा चालू करू. खाण्याची मोठी झाली, मी सगळं घ्यायला शिकले, मी इंडिपेंडेंट करायला शिकले, मी भाज्या घ्यायला शिकले, मी कपडे चप्पल घरातलं सगळं सामान मी सगळं इथूनच घेतलेलं आहे. हे मार्केट आहे ते. मी आली की कॉलेजच्या बसने यायची, इथे पूर्ण वेळ 2-3 तास इकडून तिकडे सगळं फिरायची, सगळं एक्सप्लोर करायची, सगळं घ्यायची. आणि मग जाताना माझ्याकडे बॅग भरून एवढं मोठं सामान व्हायचं मी घेऊन जायची. आता आम्ही इथे आलो जेवण करायला आणि आम्ही सगळ्यात सेफ फूड खाल्लं, दाल खिचडी तडका. कारण त्यामध्ये काही चान्सेस नाही, ते टेस्टीचं असणार, जास्त तिखट मीठ असणार, त्यात दुसरं काही नसतं आणि सगळ्यात सेफ त्याच्यामध्ये भेसळ वगैरे नसणार. त्यामुळे आम्ही ते खाल्लं आणि मसाला पापड खाल्ला. आणि मला इथलं वडापाव, पाणीपुरी किंवा समोसा यापैकी काहीतरी अजून खायचं आहे, कारण मला परत येणं होणार नाही. माझं इथलं सगळं फेवरेट आहे, त्यामुळे मी अजून थोडीशी जागा ठेवलीत. आता मी ते खाईल आणि बाकी तुम्ही बघू शकता. बाकी ह्याला तुम्ही बघू शकता. मग स्मार्टनेस दाखवतो इकडे तिकडे बघून. फायनली आम्ही पोचलेलो सकाळी घरी आणि आमची गाडी खूप चांगली होती, मस्त झोप आली. व्हिडिओ काढला दाखव. कोणाला दाखवण्यासारखा नाही.